डॉनच आहे तुमचा भाव आहे शेवटपर्यंत राहील नाही का. डॉनच आहे तुमचा भाव आहे शेवटपर्यंत राहील नाही का. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये एपीके अलर्ट मोशन एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर एक अशा प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं. प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून झालं मित्रांनो. सर्वात अगोदर जे अशा प्रकारचे बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे ऍड वगैरे करून दिला मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मिळायचं ऑप्शन मध्ये जे तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो किंवा तुमची फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो या फोटोला लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो. आणि आपला सेकंड बीटला दोन पार्ट फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही पण लवकर लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सर्व फोटोज आहेत ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीट्स जे सेकंड फोटोचे किंवा फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीट्सचे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एकदम छान असे पण इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे काय शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय बीटचे जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे काय डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे सेकंड बीट जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. खालच्या बाजूला लास्टच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. जसं की आपला पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं म्हणजे एक बार टॅप करायचं केल्यानंतर पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे काही इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून झाले. जे फोटो वगैरे आहे मित्रांनो ते फोटो वगैरे लहान झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारचे 5.02च्या बीटला मग आपल्या जे टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला त्या फोटोला लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लहान बीट्स मध्ये जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीट मार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर एक नंबर जे लहान फोटोचे लहान बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे पुढचे जे दोन फोटो आहेत या दोन फोटोला सोडायचं मित्रांनो. जे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे दोन फोटो सोडायचे तिसऱ्या फोटो असाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं म्हणजे दोन फोटो सोडायचे त्याच टाइम तुम्ही पण दोन फोटो सोडून तिसऱ्या फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर लवकर अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटचे लहान फोटोज मध्ये सेकंड बीटचे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लहान बीट्स मध्ये जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे पुढचे दोन फोटो सोडायचे मित्रांनो. मग आणि आपल्या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या दोन फोटो सोडायचे तिसऱ्या फोटो अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर लवकर अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री
डॉटवरती क्लिक करून कॉफी वाला इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला स्प्रे बेट मार्फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे उरलेले फोटो आहेत म्हणून लास्टची जगा त्या फोटोजला जे सर्व फोटोजमा इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जेव्हा फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला स्प्रे स्क्रॉल करायचं फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं. जसं फोटोज ना इफेक्ट्स वगैरे लावता मित्रांनो त्या स्टेपमध्ये तुम्ही पण जगा सेम स्टेपमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणि आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट आहे नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण आपल्या बाकी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.